नमस्कार, मी सुनील माने बागेसोचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि पुण्यात घडणारा महत्त्वाचा विषय। भारतीय जनता पार्टीने त्यांच्या कार्यकर्त्यांची पुण्यात एक बैठक बोलवली, अधिवेशन बोलवले। मी गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीत होतो। भाजपच्या विरोधात देशभरात प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात वातावरण का बिघडू लागले आणि विरोधात का चालले याच्याबाबत काही लोक, तज्ञ, माझे पत्रकार मित्र, अनेक वेगवेगळ्या घटकात काम करणारे लोक आम्ही दिल्लीत चर्चा करत होतो। राजकारणात वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळे नेते पुढे येतात, विचारप्रवाहाला दिशा देतात, काही चांगलं काम करायचा प्रयत्न करतात आणि काही गोष्टी बिघडतात। मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची जी काही ध्येय धोरणं आहेत आणि जे नेतृत्व त्यांनी या देशावर आणलं त्याची फसगत व्हायला लागली आहे। आपण पाहिलं असेल, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांनी BJPला या निवडणुकीत सपाटून मार दिलेला आहे। कारण असं आहे की भाजपने जे व्यूहरचनेचे म्हणून ध्येय धोरणं जी दाखवली, सरकार, आमदार, सत्तारूढ पक्ष त्या राज्यांमधले गिळंकृत करण्याचा जो प्रयत्न केला तो त्या राज्यातल्या लोकांना आवडलेला नाही। यापूर्वी भारतीय राजकारणात असं कधीही घडलं नव्हतं। माननीय शरद पवार साहेबांना अनेक वर्षांनंतर या संघर्षात त्यांनी जे काही दाखवून दिलं ते चपराक मिळाली भाजपसारख्या पक्षांना। त्यांचा पक्ष फोडूनही BJPला काही फायदा झाला नाही। लोकांना अरेस्ट करण्याच्या, अटक करण्याच्या धमक्या देऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करूनही महाराष्ट्रातली जनता, उत्तर प्रदेशातली जनता भीक घालत नाही, हे स्पष्टपणे दिसून आलं आहे। पण यात एक मुद्दा महत्त्वाचा आहे। ज्या गृहमंत्री अमित शहा साहेबांनी या सगळ्या निवडणुकीचं सूत्रसंचालन केलं, त्याची व्यूहरचना केली, मोदींना जवळपास बाजूला ठेवल्यासारखी परिस्थिती आहे। त्यांनी फक्त भाषणं द्यायची आणि ब्रँडिंग करायचं। ते मला असं वाटतं की देशभरात फेल होत चाललेलं आहे। याबाबत मी निवडणुकीच्या आधीही लिहिलं, बोललो, माननीय पवारसाहेबांबरोबर चर्चा करताना बोललो। याचा अर्थ असा आहे की या पुढच्या काळात मोदी आणि शहा यांना महाराष्ट्रातली जनता त्याच पद्धतीने वागवणार आहे जशी लोकसभेच्या वेळी वागवली। कारण असं आहे की त्यांच्या नावाने आता मतं मिळत नाहीत, लोक निगेटिव्ह झालेत आणि लोकांना हे जे पसंत नाही आहे ते परत करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे। मला असं वाटतं भाजप सैरभैर झालं एकूण नियोजनाच्या पातळीवर, व्यूहरचनेच्या पातळीवर। जे दोन दिल्लीतले नेते, दोन मंत्री प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून महाराष्ट्रात पाठवण्यात आलेले आहेत, त्यांचा कल श्री देवेंद्र फडणवीस यांना बरोबर घेण्याचा नाही असं स्पष्टपणे दिसतं आहे। त्याचं कारण असं आहे की दोन्हीही प्रमुख नेते म्हणजे मोदी आणि शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी जर महाराष्ट्रात नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पक्षाला ज्या किमान आत्ताच्या सर्वेनुसार 50-60 जागा दिसत आहेत त्यापेक्षाही कमी जागा मिळतील असा सगळा सुप्त विचार, सुप्त माहिती आता दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या लोकांमध्ये प्रसारित होती आहे। त्याचंच कारण आहे की माननीय फडणवीस आता गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या प्रोसेसमधनं हळूहळू बाहेर जाणार आहेत आणि जात असताना दिसत आहेत। फडणवीसांना राज्यात रोल ठेवू नये म्हणून याची चर्चा सुरू आहे। पण काही केलं तरी फडणवीस आपला रोल शाबूत ठेवण्याचा आणि तो नेतृत्व मीच करतो असं दाखवण्याचा प्रयत्न करतील। त्याचा फटका आमच्यासारखे जे आता भाजपने राज्याला ज्या पद्धतीने त्रास दिला आहे, या राज्याची आर्थिक घडी, सामाजिक राजकीय घडी विस्कटून टाकण्याचा प्रयत्न केला आहे, आमच्यासारखे खूप लोक या अस्वस्थतेत आहे की अशा पद्धतीने राजकारण, समाजकारण, राज्याची जी काय पद्धत आहे चालवण्याची ती करू नये। त्यामुळेच माझ्यासारखे लोक माननीय शरद पवार साहेबांसारख्या उत्तुंग नेत्याच्या बरोबर आहेत। त्यामुळे अशा स्वरूपाच्या बैठका घेऊन, अशा स्वरूपाच्या हे करून ही राजकीय व्यवस्थेत करायला लागतं म्हणून करणं ठीक आहे। पण आपण पाहिलं असेल, ऑर्गनायझरसारखं साप्ताहिक, विवेकसारखं साप्ताहिक भाजपवरच तुटून पडतं आहे। सरसंघचालक भाजपच्याच नेतृत्वाला अतिशय बोचऱ्या आणि योग्य त्या शब्दात
ओरखडे काढतायत. याचा अर्थ असा आहे की संघाची यंत्रणा अस्वस्थ झाली आहे, भारतीय जनता पक्षाचे मतदार अस्वस्थ झालेत, सर्वसामान्य मतदार ज्यांना वेगळ्या पद्धतीने भाजप काम करते असा विश्वास वाटला होता ते अस्वस्थ झालेत. आणि याचाच परिणाम असा आहे की ह्याही निवडणुकीत भाजपच्या हाती काही लागेल असं दिसत नाही. एक यंत्रणा अशी चालू आहे की अजित पवारांना घेऊन आपण खूप मोठी चूक केली आहे, त्यांना सन्मानाने बाजूला ठेवावं आणि त्यांनी सर्व वेगळ्या कारणांनी आपल्या निवडणुका विधानसभेच्या सगळ्या जागा त्यांनी त्यांच्या पातळीवर लढवाव्यात. हा पण मोठा विचार प्रवाह राजकारणातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात चालू आहे आता चर्चा. तसं जर झालं तर हे स्पष्ट होईल की भाजपतल्या अंतर्गत गटांमध्ये अजित पवारांना जो आत्ता वेगळ्या विवेक किंवा ऑर्गनायझरमध्ये जी चर्चा झाली, अजित पवार बरोबर नको आहेत, त्यांचं लोढणं आपल्या गळ्यात कशाला घेतलं म्हणून जी काही चर्चा चालू आहे, त्यांचा भ्रष्टाचार आपण पापमुक्त त्यांना करून ते भ्रष्ट असल्याचं सांगून नंतर परत ते भ्रष्ट नाहीत असं सांगण्याचे जे काय प्रयत्न केलेत, राज्यातल्याच नाही तर देशातल्या अनेक नेत्यांबाबत भाजपने हे केलं. ते खूप लोकांना वाईट वाटलं या गोष्टीचं की भाजपने असं करायला नको होतं. ही जी काय पार्श्वभूमी तयार झाली, लोकसभेत त्याचा फटका बसलाच, पण आता विधानसभेत या पार्श्वभूमीचं काय स्वच्छ होणार नाही आणि ती भाजपला लोक मतं देणार नाहीत असं स्पष्टपणे दिसतं आहे. त्यामुळे जी भाजपत अस्वस्थता आहे ती खरी महाराष्ट्रात माननीय शरद पवारसाहेब, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे सर्व नेते, सर्व सामाजिक आणि राजकीय विचार करणारे सुज्ञ लोक यांनी जे काय तयार केलं, कारण महाराष्ट्र हा एक अतिशय सुजाण नागरिक असलेला प्रदेश आहे, राज्य आहे. त्यांना जे वाटतं ते योग्य पातळीवर पोचलं जातं आणि महाराष्ट्राचा जो काही आदर्श आहे ते देश घेतं. त्याच अनुषंगाने आता आपल्याला लक्षात येतं आहे की भाजपचे दिवस हे भरत आलेत महाराष्ट्रात आणि ह्या काळात जर सरकार येणार असेल तर ते भाजप इतर पक्षांचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस त्याचं मोठ्या पद्धतीनं गेन मिळणार आहे. लोकसभेत आपल्याला दिसलंच, विधानसभेतही तशी स्थिती दिसते. यांचं जे काय सत्ता संतुलन करण्यासाठी हे सर्व प्रमुख नेते एकत्र बसून जे जागा वाटप करतील त्यातून एक वेगळं राजकीय स्वरूप आपल्याला दिसेल. आणि मला असं वाटतं की भाजपने आता हे ज्या पद्धतीने आपली मोहीम सुरू केली आहे मतदारांना परत आकृष्ट करण्याची, भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे मुख्यमंत्री म्हणून जे काही निर्णय घेतलेत ते राज्याला डबघाईला आणणार आहेत. लोकांना हे मान्य आहे, माहीत आहे आणि त्याचा विचार लोक करतात. आता कुठलेही मुद्दे असे राहिलेले नाहीत की लोक विचार करत नाहीत आणि ते सोडून देतात. खूप बारकाईने लोक विचार करतात, खूप चुकीचे निर्णय घेतले जात आहेत हे लोकांना माहिती आहे आणि त्याचाच फटका यावेळच्या विधानसभेत नक्की बसेल असा मला विश्वास आहे. कारण त्याचा जो काय अभ्यास सुरू आहे त्या अभ्यासातले घटक मला जी काय माहिती देतात, मी जी काय माहिती विचारतो त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की ही खेळी भाजपच्या हातून आता जवळपास निश्चित चालली आहे. धन्यवाद.